नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. धर्मदाय आयुक्त भरतीची दुसऱ्या उत्तर तालिकेची वाट बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी पाहत होते आणि आता शेवटी द्वितीय उत्तर तालिका म्हणजेच फायनल रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि तसेच अंतिम निकाल किंवा कट ऑफ कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो त्याचा सुद्धा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या मुंबई उच्च न्यायालयाची मेगा भरती आलेली आहे आणि त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पेपरचा सराव हा करावा लागेल, कारण की आपल्याला जर पोस्ट मिळवायची तर आपल्याला पेपर काढावा लागणार आहे आणि पेपरची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी स्पेशल आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 21 सराव पेपर मिळतील लिपिकसाठी आणि 21 सराव पेपर ही शिपाई या दोनही पदांसाठी मिळतील. तुम्हाला जर लिपिकसाठी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर ₹149 फी आहे आणि जर शिपाई पदासाठी तुम्ही टेस्ट सिरीज घेत असाल तर त्याची फी आहे ₹99. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. 7350037272 या नंबरवर कॉल करून तुम्ही या टेस्ट सिरीज विषयी अधिक माहिती मिळवू शकता. ही जी टेस्ट सिरीज आहे लिपिक तसेच शिपाई या दोनही पदांसाठी आहे. तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा उपयोग हा पेपरसाठी किंवा परीक्षेसाठी होऊ शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला जी काही आन्सर की आलेली आहे ती कशी डाउनलोड करायची त्याची माहिती आपण बघणार आहोत. याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता. या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा फिल करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आय बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचे रिस्पॉन्स शीट किंवा फायनल उत्तर तालिका डाउनलोड करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काही जणांकडे त्यांचा आयडी नाही किंवा त्यांचा पासवर्ड ते विसरलेले आहेत. अशा स्थितीत तुम्हाला तुमचा ईमेल चेक करायचा आहे. ईमेलवर तो तुम्हाला मिळून जाईल आणि जर ईमेलवर सुद्धा तुम्हाला मिळत नसेल तर खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, ते म्हणजे फॉरगॉट युजर आयडी किंवा फॉरगॉट पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर. आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे चेंज पासवर्डचा. दोनही पर्याय वापरून तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड हा पुन्हा मिळवू शकता किंवा पुन्हा पासवर्ड सेट करू शकता आणि तुमचं लॉग इन करू शकता. लॉग इन करा, त्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी डाउनलोड करा आणि तुमचे मार्क्स चेक करा की त्यामध्ये नेमका कोणता बदल झालेला आहे. आता हे झालं आन्सर की डाउनलोड करण्याच्या संदर्भात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की नेमकी सध्या फक्त द्वितीय उत्तर तालिका आली तर हा फायनल रिझल्ट आहे का किंवा हा फायनल कट ऑफ आहे का? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आलेली होती फर्स्ट रिस्पॉन्स शीट, त्यानंतर सध्या आलेली आहे आपली सेकंड रिस्पॉन्स शीट, याच्यानंतर लागणार आहे तात्पुरती निवड यादी, ज्याला आपण टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणत असतो. आता ही टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लावणं ही जबाबदारी आहे धर्मदाय आयुक्त म्हणजे जो काही डिपार्टमेंट आहे एक्झाम घेणार आहोत त्यांची. आतापर्यंत जी कंपनी होती ज्या कंपनीला पेपर घेण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता त्यांचा पर्याय इथे संपून जातो. ते त्यांची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करत असतात. मेरिट लिस्टमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची नावे दिसत असतात. म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शनच्या लिस्टच्या पूर्वी मेरिट लिस्ट येणार आहे. त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, तुमचा नॉर्मलायझेशन झालेला स्कोर असेल, एकापेक्षा जास्त शीटमध्ये जर पेपर झाला तर नॉर्मलायझेशन होत असतं. नॉर्मलायझेशन झालेला स्कोर, रॉ स्कोर ह्या सर्व गोष्टी मेरिट लिस्टमध्ये मेन्शन असतात. पण आपल्यासाठी महत्त्वाची काय आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाची आहे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट. याच लिस्टमध्ये तुमचं फायनल समजतं की सिलेक्शन होणार आहे किंवा नाही होणार आहे. टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला DV बोलावलं जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदा झालं की त्यानंतर होत असते फायनल निवड आणि जो काही कट ऑफ लागत असतो तो फायनल निवडच्या बेसिसवर लागला जातो. कारण की जेव्हा तात्पुरती निवड यादी म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लागत असते त्यामध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावे असू शकतात. एक जागा असते, कधी-कधी एका जागेसाठी 3 विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावले जातात. मग अशा स्थितीत तुम्ही हे म्हणू शकता का की 3 विद्यार्थ्याला तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला जो मार्क असतील तो मार्क कट ऑफ आहे? नाही. ज्या दिवशी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्या दिवशी जे विद्यार्थ्याला मार्क्स असतील तोच फायनल कट ऑफ आपला या ठिकाणी गृहीत आपण धरू शकतो. आयोग जसा म्हणजे MPSC झालं किंवा इतर UPSC झालं, इतर जे आयोग आहेत ते त्यांचा कट ऑफ जाहीर करत असतात. मात्र ज्या डिपार्टमेंटल एक्झाम आहे किंवा सरळ सेवा एक्झाम आहे ते त्यांचा कट ऑफ प्रसिद्ध करत नाही, तर ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करतात आणि निवड झालेल्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क्स असतील आणि तो ज्या कॅटेगरीमधून येत असेल त्या कॅटेगरीचा फायनलचा कट ऑफ आपण तो गृहीत धरत असतो. म्हणून या ठिकाणी सध्या फक्त द्वितीय उत्तर तालिका आलेली आहे. यानंतर मेरिट लिस्ट येईल, मेरिट लिस्टच्या नंतर तात्पुरती निवड यादी येईल आणि नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर जी फायनल सिलेक्शन लिस्ट येईल त्यावेळी तुम्ही म्हणू शकता की अंतिम निकाल लागला किंवा अंतिम कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांना जॉइनिंग सुद्धा दिलं जात असतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात आलेली असेल. सध्या फक्त द्वितीय उत्तर तालिका आलेली आहे. यानंतरची प्रोसेस अजून बाकी आहे. संपूर्ण प्रोसेसला 2 ते 3 महिन्याचा कालावधी आणखी लागू शकतो. सेकंड उत्तर तालिकेला बऱ्याच टाईम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. पूर्वीच आपली फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली होती. बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी पाहत होते आणि आता शेवटी सेकंड रिस्पॉन्स शीट जाहीर झालेली आहे. तर तुम्हाला यानुसार किती स्कोर आहे, तुमच्या मार्कामध्ये काही बदल झाला का, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे इतरांना सुद्धा त्याचा अंदाज येऊ शकतो. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.
त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या मुंबई उच्च न्यायालयाची मेगा भरती आलेली आहे आणि त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला पेपरचा सराव हा करावा लागेल. कारण की आपल्याला जर पोस्ट मिळवायची, तर आपल्याला पेपर काढावा लागणार आहे आणि पेपरची तयारी जर तुम्हाला करायची असेल, तर त्यासाठी स्पेशल आपण टेस्ट सीरीज लॉन्च केलेली आहे. या टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला 21 सराव पेपर मिळतील लिपिकसाठी आणि 21 सराव पेपर हे शिपाई या दोनही पदांसाठी मिळतील. तुम्हाला जर लिपिकसाठी टेस्ट सीरीज घ्यायची असेल, तर ₹149 फी आहे आणि जर शिपाई पदासाठी तुम्ही टेस्ट सीरीज घेत असाल, तर त्याची फी आहे ₹99. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. 7350037272 या नंबरवर कॉल करून तुम्ही या टेस्ट सीरीजविषयी अधिक माहिती मिळवू शकता. ही जी टेस्ट सीरीज आहे लिपिक तसेच शिपाई या दोनही पदांसाठी आहे. तुम्ही जर फॉर्म भरत असाल, तर नक्कीच तुम्हाला याचा उपयोग हा पेपरसाठी किंवा परीक्षेसाठी होऊ शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला जी काही आन्सर की आलेली आहे ती कशी डाउनलोड करायची त्याची माहिती आपण बघणार आहोत. याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता. या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा फिल करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आय बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचे रिस्पॉन्स शीट किंवा फायनल उत्तर तालिका डाउनलोड करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काही जणांकडे त्यांचा आयडी नाही किंवा त्यांचा पासवर्ड ते विसरलेले आहेत. अशा स्थितीत तुम्हाला तुमचा ईमेल चेक करायचा आहे. ईमेलवर तो तुम्हाला मिळून जाईल आणि जर ईमेलवर सुद्धा तुम्हाला मिळत नसेल, तर खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ते म्हणजे फॉरगॉट युजर आयडी किंवा फॉरगॉट पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर, आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे चेंज पासवर्डचा. दोनही पर्याय वापरून तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड हा पुन्हा मिळवू शकता किंवा पुन्हा पासवर्ड सेट करू शकता आणि तुमचं लॉग इन करू शकता. लॉग इन करा, त्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी डाउनलोड करा आणि तुमचे मार्क्स चेक करा की त्यामध्ये नेमका कोणता बदल झालेला आहे. आता हे झालं आन्सर की डाउनलोड करण्याच्या संदर्भात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की नेमकी सध्या फक्त द्वितीय उत्तर तालिका आली, तर हा फायनल रिझल्ट आहे का किंवा हा फायनल कट ऑफ आहे का? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आलेली होती फर्स्ट रिस्पॉन्स शीट, त्यानंतर सध्या आलेली आहे आपली सेकंड रिस्पॉन्स शीट, याच्यानंतर लागणार आहे तात्पुरती निवड यादी, ज्याला आपण टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणत असतो. आता ही टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लावणं ही जबाबदारी आहे धर्मदाय आयुक्त, म्हणजे जो काही डिपार्टमेंट आहे एक्झाम घेणार त्यांची. आतापर्यंत जी कंपनी होती, ज्या कंपनीला पेपर घेण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता, त्यांचा पर्याय इथे संपून जातो. ते त्यांची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करत असतात. मेरिट लिस्टमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची नावे दिसत असतात. म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शनच्या लिस्टच्या पूर्वी मेरिट लिस्ट येणार आहे. त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, तुमचा नॉर्मलायझेशन झालेला स्कोर असेल, एकापेक्षा जास्त शीटमध्ये जर पेपर झाला तर नॉर्मलायझेशन होत असतं. नॉर्मलायझेशन झालेला स्कोर, रॉ स्कोर, ह्या सर्व गोष्टी मेरिट लिस्टमध्ये मेन्शन असतात. पण आपल्यासाठी महत्त्वाची काय आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाची आहे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट. याच लिस्टमध्ये तुमचं फायनल समजतं की सिलेक्शन होणार आहे किंवा नाही होणार आहे. टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं, तर तुम्हाला DV बोलावलं जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदा झालं की त्यानंतर होत असते फायनल निवड आणि जो काही कट ऑफ लागत असतो तो फायनल निवडच्या बेसिसवर लागला जातो. कारण की जेव्हा तात्पुरती निवड यादी म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लागत असते, त्यामध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावे असू शकतात. एक जागा असते, कधी-कधी एका जागेसाठी 3 विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावले जातात. मग अशा स्थितीत तुम्ही हे म्हणू शकता का की 3 विद्यार्थ्याला, तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला जो मार्क असतील तो मार्क कट ऑफ आहे? नाही. ज्या दिवशी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्या दिवशी जे विद्यार्थ्याला मार्क्स असतील तोच फायनल कट ऑफ आपला या ठिकाणी गृहीत आपण धरू शकतो. आयोग जसा म्हणजे MPSC झालं किंवा इतर UPSC झालं, इतर जे आयोग आहेत ते त्यांचा कट ऑफ जाहीर करत असतात. मात्र ज्या डिपार्टमेंटल एक्झाम आहे किंवा सरळ सेवा एक्झाम आहे ते त्यांचा कट ऑफ प्रसिद्ध करत नाही, तर ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या